लोकशाही मराठी आयोजित पश्चिम महाराष्ट्र 2025 हा भव्य कार्यक्रम आज पार पडतोय। सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तसेच अनेक मंत्री आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आजचा आपला लोकशाही मराठीचा हा विशेष कार्यक्रम आपण पाहतोय। पश्चिम महाराष्ट्र 2025 हा भव्य कार्यक्रम आज पार पडणार आहे। नक्कीच अगदी थोड्या वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। अगदी काही वेळानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। तसेच दिग्गज नेते आपल्या या लोकशाही मराठीच्या पश्चिम महाराष्ट्र संवाद या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खरं तर या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे आणि त्यानंतर विविध मान्यवर मंत्री हे आपल्या या लोकशाही मराठीच्या संवाद या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावणार आहेत आणि त्यांचं जे विजन आहे ते मांडणार आहेत। चौफेर मंथन आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातले म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातले अनेक मान्यवर आहेत ते आज त्यांचे विचार आहेत ते या व्यासपीठावरून मांडणार आहेत। आता तयारी पूर्णपणे झालेली आहे। प्रतीक्षा आहे ती कार्यक्रम सुरू होण्याची आणि आज दिवसभर विविध मान्यवर आहेत ते या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत। पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025 यंदा हा आपण पुण्यामध्ये आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही जे दिग्गज नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक व्यक्तींचा नामवंत व्यक्तींचा गौरव आहे तो सुद्धा लोकशाही मराठीकडून करण्यात येणार आहे। आपण ही संपूर्णपणे हॉलमधली व्यवस्था पाहतो। या ठिकाणी बसण्याची म्हणजे आसन व्यवस्था आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहेत आणि अगदी काही वेळानंतर या प्रमुख कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर विविध मान्यवर आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि त्यांचं जे विजन आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलं जाणार आहे। तसंच पश्चिम महाराष्ट्रातील जे अनेक नामवंत व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा गौरव सुद्धा लोकशाही मराठीकडून करण्यात येणार आहे। जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।